हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शुभम सर्स अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थ्यांनो, ज्या विद्यार्थ्यांनी RT म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेसाठी फॉर्म भरले होते, त्यांची CET झाली, रिझल्ट आले आणि त्यांनी कालच्या लागलेल्या मेरिट लिस्टमध्ये नाव कन्फर्म पाहिलेलं आहे, ते सगळे विद्यार्थी आता प्रिफरन्स फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. तर प्रिफरन्स फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये. आता आपण बघणार आहोत की ही प्रिफरन्स फॉर्म भरत असताना तुम्हाला काही गोष्टींची जाणून बुजून काळजी घ्यायची आहे, ज्या चुका तुमच्या होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल त्या विद्यार्थ्यांनी प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. सो RTची प्रिफरन्स फॉर्म सुरू झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ती विद्यार्थ्यांना IBPSचं प्रशिक्षण घेण्यासाठी 6,000 दर महिन्याला असं 6 महिन्यासाठी स्टायफंड देत असते, प्लस 10,000 म्हणजे अशी एकूण 46,000ची स्कॉलरशिप ही तुम्हाला मिळणार आहे. ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळवण्यासाठी जर तुमचं मेरिट लिस्टमध्ये काल लागलेल्या सेकंड मेरिट लिस्टमध्ये काल एक सेकंड मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्यांची सेकंड मेरिट लिस्ट लागलेली आहे, ती जर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला या. ते मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही पण आहे कंबाईन. सो ही जी मेरिट लिस्ट तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्राम चॅनललाही टाकलेली आहे. ओके, ठीक आहे. तर ही मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिफरन्स भरायचा आहे. कुठल्या क्लासमध्ये तुम्हाला प्रशिक्षण अपेक्षित आहे त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स भरायचा आहे. तर हा प्रिफरन्स भरत असताना तुम्हाला काय करायचं आहे, ही जी लिंक आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही लिंकसुद्धा आपल्याला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिली जाणार आहे. ओके, ठीक आहे. तर तिथून पुढे तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि इथून पुढे बरेच अपडेट्स तुम्हाला लागतील की बाबा DV कधी सुरू होणार आहे किंवा क्लास कधी सुरू होणार आहेत, या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती तुम्हाला या गुगल फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेल. ठीक आहे. गुगल फॉर्मची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. तर कोणत्या 3 गोष्टींची मी मुद्दामून काळजी घ्यायला तुम्हाला सांगतो हा फॉर्म भरत असताना. पहिल्यांदाचं फॉर्मचं जे लॉगिन आहे ते फॉर्मचं लॉगिन जसं बार्टीसाठी ईमेल आणि पासवर्डवर होतं तसं नाही आहे. RTचं हे लॉगिन हे तुमच्या आधार बेसिसवर आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तुमचं मोबाईलला लिंक आहे का हे चेक करावं लागेल. आधार कार्ड मोबाईलला लिंक असेल तर तुम्हाला OTP येईल आणि तरच तुम्ही लॉगिन प्रोसेस सुरू करू शकाल. ठीक आहे. सो पहिल्यांदा जे आहे तुम्हाला आधारच्या बेसिसवर लॉगिन आहे. तर पहिली काळजी तर ही घ्यायची की आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का, आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. ओके. आधारला मोबाईल लिंक नसेल तर तो 24 तासात लिंक करून मिळतो. कुठल्याही आधार सेंटरला तुम्ही जर गेलात तर तो मोबाईलवर लिंक करून मिळतो मोबाईल नंबरला. ठीक आहे. तर आधारला मोबाईल नंबर लिंक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला तिथं बेसिक इन्फॉर्मेशन दिसणार आहे, ती चेक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला CT निवडायची आहे. CT निवडायची आहे. आता ही CT निवडत असताना जेवढे काही विद्यार्थी IBPSची तयारी करताय त्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की IBPSची तयारी जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं होते चांगली, तर छत्रपती संभाजीनगरला पूर्ण IBPSच्या तयारीचं जे आहे ते हब आहे. हे IBPSची तयारी करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला निवडायची CT छत्रपती संभाजीनगर. आणि ही छत्रपती संभाजीनगर निवडल्याच्या नंतर तुम्हाला या सिटीमध्ये असणारे सगळे क्लासेस जे आहेत त्याचे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. त्या ऑप्शन्सपैकी सगळ्यात बेस्ट क्लासचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही निवडू शकता. त्यामध्ये शुभम सर्स अकॅडमी हे सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. आणि शुभम सर्स अकॅडमी हे मागच्या 8 ते 10 वर्षापासून कन्सिस्टंटली टॉप रिझल्ट्स देणारी ही संस्था आहे. ठीक आहे. सो ओनली 1 ऑप्शन तुम्हाला इथं निवडता येणार आहे. बार्टीसाठी कसं होतं, त्यांना किमान 5 ऑप्शन निवडायचे होते, परंतु इथं काय तुम्हाला फक्त 1 ऑप्शन निवडायचा आहे. तो 1 ऑप्शन निवडत असताना तुम्हाला फार वाईजली विचार करावा लागणार आहे, फार शांत डोक्याने व्यवस्थित विचार करावा लागणार आहे. जो कोणता क्लास तुम्ही निवडणार आहात त्या क्लासबद्दल सगळी माहिती तुम्हाला आधी घ्यावी लागणार आहे. तर ह्या शुभम सर्स अकॅडमीची पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. यांच्या कॅम्पसचे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. यांचे कॅम्पसचे व्हिडिओ आहेत, नेमका कसा कॅम्पस आहे, यांचे पूर्ण कोर्स कसा असतो काय नाही या सगळ्याबाबत व्हिडिओ आहेत. तुम्ही रॅन्डम कुठलाही व्हिडिओ उघडून त्याच्या खालचे कमेंट्स जरी वाचले तरी शुभम सर्स अकॅडमीच्या बाबतचे तुम्हाला रिव्ह्यू मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर जो कोणता ऑप्शन तुम्ही निवडणार आहात तो ऑप्शन निवडल्याच्या नंतर तुम्हाला तो फॉर्म ऑप्शन जो आहे तो लॉक करायचा आहे आणि लॉक करून तो सबमिट करायचा आहे. आता बरेच जण काय करताय, ही जी सगळी प्रोसेस आहे ही लॅपटॉपवर न करता मोबाईलवर करताय. ठीक आहे. मोबाईलवर ही साईट ॲक्सेसेबल आहे, मोबाईलवरून तुम्ही करू शकता, परंतु हे करत असताना काळजी घ्या की नेट ब्रेक नको व्हायला, डिस्चार्ज नको व्हायला, मोबाईलचे चार्जिंग संपूर्ण नको जायला, या सगळ्या गोष्टींची बेसिक थोडीशी काळजी घ्या. ठीक आहे. हे सगळं करत असताना तुम्ही लॉक केला आणि सबमिट करायच्या आधी जर मोबाईल बंद पडला किंवा काय अडचण आली तर ह्या गोष्टी होऊ नये
म्हणून शक्यतो PC वर करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज लॉक आणि सबमिट हे शेवटची जी प्रोसेस आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, ही थोडीशी काळजीपूर्वक करा. हे लॉक आणि सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट येते. तुम्ही जो काही ऑप्शन भरलेला आहे त्याची ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट येते. ती रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे. ही रिसिप्ट जी आहे ती सेव्ह करून ठेवायची आहे, किंवा हे सगळं लॉक आणि सबमिट झाल्याच्या नंतर स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट DVच्या वेळेस कामाला येणार आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कामाला येणार आहे. शुभम सर अकॅडमीबद्दल जे मी बोलत आहोत, तर हे शुभम सर अकॅडमी ही अत्यंत जुनी आणि अत्यंत टॉपची इन्स्टिट्यूट आहे. याच्याबाबत आम्ही काही सांगण्यापेक्षा या अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा तुम्हाला भरपूर काही सांगून जातील. इव्हन आमच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंटसुद्धा भरपूर काही सांगून जातील. तर ही पूर्ण टीम असणार आहे टीचिंगची. ही टीचिंगची टीम असणार आहे. यामध्ये मेंटरशिप करणार आहे शुभम सर, मॅडम आणि यश सर. हे मेंटरशिप तुम्हाला करणार आहेत. ओके, ठीक आहे. यामध्ये ही बॅच असताना तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये मिळणार आहे. ऑनलाईनमध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी ही बॅच मिळून जाईल. या बॅचसोबत IBPSची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. त्यामुळे ऑलिव्ह बोर्डची मॉक टेस्टची टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही आमच्याकडनं अवेल करून घेऊ शकता. लायब्ररीची फॅसिलिटी आहे, बुक रिडिंगची फॅसिलिटी आहे, बऱ्याच गोष्टींची फॅसिलिटी असणार आहे. कुठल्याही बाबतीत जर काही डाऊट वाटलं तर हा माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी शुभम सरांनी हा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे बार्टी RTच्या विद्यार्थ्यांसाठी, की बाबा आमच्या कोर्सचा डिझाईन कसा असणार आहे, कसं पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला काय काय ऑफर करणार आहोत, कसं कसं तुमची तयारी करून घेणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की बघून घ्या. ठीक आहे. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या कॅम्पसमध्ये चालत असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना रिफ्रेशमेंट करण्यासाठी ट्रेकिंग असेल, त्यांना काही बुक रिडिंगचे काही सवय लागण्यासाठी किंवा त्यांना बुक रिडिंगची आवड निर्माण होण्यासाठी बुक रिडिंग असेल, किंवा अभ्यासा रिलेटेड दुसऱ्या काही गोष्टी असतील, असे गेम्स आपण घेत असतो, कॉम्पिटिशन्स घेत असतो. ही आमची बुक रिडिंग आहे. तुम्हाला पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, तुम्ही फक्त इथून बुक घेऊन जाऊ शकता, ते वाचून पुन्हा लायब्ररीत आणून देऊ शकता. अशा प्रकारची फॅसिलिटी असणारा हा एकमेव कदाचित क्लास असणार आहे. आणि या सगळ्यांचा आम्हाला फ्रूट असं मिळतं की रिझल्टच्या दिवशी आमच्या इथं दिवाळी असेल. अगदी परवाच्या दिवशी जो POचा रिझल्ट लागला त्यामध्ये सुद्धा आपले बार्टीचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्यांचे शॉर्ट्ससुद्धा यूट्यूबला अवेलेबल झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. चला, तर अशा प्रकारे सर्व गुणसंपन्न किंवा परिपूर्ण असणारी ही जी अकॅडमी आहे याचं ऑप्शन तुम्ही टाकायला पाहिजे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर SB कॉलेजच्या समोरच आपली अकॅडमी आहे. जर तुम्हाला कॉलवर काही विचारायचं असेल तर हा ऑफिशियल नंबर आहे आणि हा माझा वैयक्तिक नंबर आहे. ठीक आहे. चलो, आय होप तुम्ही शुभम सर्स अकॅडमीबद्दल सर्व काही जाणून असाल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट कराल आणि प्रिफरन्स फॉर्म भरत असताना शुभम सर अकॅडमीला पहिला प्रिफरन्स द्याल. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्स अ लॉट.